यमुना रेसिडेन्सी आणि एसटी वर्कशॉपमधील घरफोडी करणारे परप्रांतीय चोरटे पोलिसांनी केले जेरबंद. चंदनजिरा पोलिसांची कारवाई. आज दिनांक 19 रोजी शुक्रवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार यमुना रेसिडेन्सी आणि एसटी वसाहत परिसरात घरफोडी करणाऱ्या मध्य प्रदेशातील अट्टल गुन्हेगारांना चंदनजिरा पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत 3 सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकत चोरीस गेलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलीस ठाणे चंदनजिरा हद्दीत 27 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 2 ते 5 दरम्यान एसटी वसाहत NRB कंपनी समोर आणि यमुना रेसिडेन्सी निधोना रोड इथं घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने तसेच मोटरसायकल चोरली होती. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हे मध्य प्रदेशातील सराईत गुन्हेगार पारस अलावा उर्फ आमलियार, दितू अलावा उर्फ आमलियार आणि पंकेश अनारे यांनी साथीदारांसह केल्याचं निष्पन्न झाले. हे आरोपी छत्तीसगडमधील बस्तर येथील घरफोडी प्रकरणात अटकेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींना 22 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडून चोरीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून शहरातील आणखी घरफोडी उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक सुरेश गडसिंग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, हवालदार विशाल लोखंडे, कृष्णा तंगे, साई पवार, राजू पवार, अनिल चव्हाण यांनी केली आहे.